मेरी धड़कनों को समझो, तुम भी मुझसे प्यार कर लो। ओपन येता ना घेऊ आपण. हाय गाईज, कशात सगळे. तर आज आम्ही चाललो आई सप्तशृंगीच्या दर्शनाला. तर आज माझ्यासोबत माझे मित्र आणि माझा भाऊ पण आहे. तर हा माझा भाऊ यज्ञेश, हा गौरव, दिनेश आणि हा आहे भूषण, जो आपल्याला त्या स्थानापर्यंत घेऊन जाणार आहे. तर चला मित्रांनो, आपला प्रवास सुरू करूया. आई सप्तशृंगी माते की जय. मोरया. मित्रांनो, आता सकाळचे 4:15 वाजलेत. यांना 4:30चा टाइम दिला होता. बरं ऑन टाइम आलेत. ऑन टाइम पण लवकरच आलेत. हेच जर त्यांना इथं कुठे दुसऱ्या इम्पॉर्टंट कामाला जायचं असतं ना, तर ते नक्कीच लेट झाले असते. फिरायचंय म्हणून मुलं नेहमी लवकरच येतील. अरे कुठे रे झोपला. मोठे नोट दिले, 500 दिले काय? त्याला पण 100 दिले. किती घेतले? 40 घेतले. तर मित्रांनो, वनी सप्तशृंगी आमच्या घरापासून जवळपास 150 किलोमीटर लांब आहे. तर आता आम्ही मध्येच एका जागी थांबलोय नाश्ता करण्यासाठी. नाश्ता आणि चहा करून आम्ही आता पुढे निघणार आहोत. तर मित्रांनो, आता 2 तासानंतर आम्ही एका जागी गाडी थांबवली आणि आता नाश्ता करून जरा बरं वाटलंय. तर आता आपला नेक्स्ट पॉईंट डायरेक्ट आपण वानीला पोचूनच गाडी थांबवणार आहे. तर चला चालू करूयात परत एकदा आपला प्रवास. मित्रांनो, आम्ही आलो होतो या ठिकाणी. एक बळीराजा नाश्ता सेंटर म्हणून एक नाव आहे नाश्त्याचं. तर आम्ही तिथे आता नाश्ता केला. तर टेस्ट पण खूप मस्त आहे. गरम गरम चहा पण, गुळाचा चहा भेटला आम्हाला. त्यामुळे ठीक आहे, व्हेरी गुड. आम्ही सॅटिस्फाय आहेत. अशा प्रकारे आम्ही नाशिक सिटी मध्ये एंट्री केलेली आहे. मित्रांनो, कसं असतं म्हणजे आमचं काय असं म्हणत पण नव्हतं की आम्ही करणार का प्लॅन वगैरे. आम्ही सहज असे भेटलो आणि खूप दिवसापासून आमचं चालू होतं. स्कूल टाइम पासून आमचं चालू होतं की काहीतरी ऍडव्हेंचर करू, कुठेतरी जाऊ. म्हणजे मित्रांचं काही जमतच नव्हतं. सगळे जॉबला लागल्यामुळे काही टाइम मॅनेज होत नव्हता कोणाचा. तर सहज असं आम्ही 2 दिवस आधी भेटलो आणि केला प्लॅन की चला जाऊया. तर मित्र पण असे पाहिजे की एकदा प्लॅन झाला ना की हा तर लगेच हो बोलणारे पाहिजे. नाही तर आपण एकाला फोन करतो, त्याला फोन करतो, ते पनवती मित्र नको. त्यामुळे नशिबाने मित्र तर खूप चांगले भेटलेत. आता बघू, आता आमचा पहिला प्लॅन हा वेल एकदम प्रॉपरली आता वेल प्लॅन नुसार चाललाय.
बघू आता पुढे आम्ही अजून काय काय बघतोय आणि नेक्स्ट अजून आमचे बरेचसे प्लॅन येत राहिलेले. 2025 आम्ही खूप एक्सप्लोर करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे एक ट्रिप काढणार आहे. एव्हरी मंथ मध्ये आम्ही एखाद ट्रिप काढायचं असं ठरवलेलं आहे. बट जसं पॉसिबल होईल तसं आम्ही ब्लॉग टाकत जाऊ. त्यामुळे सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक द्या. मेरी धड़कनों को समझो, तुम भी मुझसे प्यार कर लो. ऊन येते. हा घे चल घे. ये शेवटी आता आम्ही आई आलो आम्ही तिच्या दर्शनाला. अशा प्रकारे हॅलो फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आईच्या दर्शनाला. खूप दिवसांची माझी इच्छा होती की काहीतरी जाऊ दर्शनाला आणि आज ते आलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही आता घाट चढतोय. पुढच्या अर्धा पाऊण तासामध्ये आमचं दर्शन होईलच. आईने बोलवलेलं आहे तर भेटून येऊ, काहीतरी मागून येऊ. आईकडे सांगू तिला की आमचं सगळ्याचं काहीतरी होईलच चांगलं. तसं काय नाही, वाईट तर आम्ही नाहीच आहेत, पण होईल कोणाचं ना कोणाचं चांगलं होईल. तर मित्रांनो, आता फायनली आपण सप्तशृंगी गडावर पोहोचलेलो आहोत. तर चला आता मंदिरात जाऊन आईचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, मंदिरात जाण्यासाठी रोपवे आहे. रोपवे 110 रुपये रिटर्न आहे. तसेच 500 पायऱ्या चढूनही तुम्ही मंदिरात जाऊ शकता. तर आम्ही पायऱ्या चढून जाणार आहोत मंदिरामध्ये. आम्ही रोपवे नाही यूज करणार आहोत. बघू, थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. जस्ट वेट अँड वॉच. येताना घेऊ आपण. वनीच्या गळावर कोण ग उभी राखण करते सप्तशृंगी.
तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. गर्दी तर तशी खूप होती, पण त्या गर्दीमुळे आपल्याला फायदा झाला आहे, कारण 2 तास लागले दर्शनाला, पण दर्शन आपल्याला आरतीसोबतच झालेलं आहे. आपल्याला दुपारची 12ची आरती भेटलेली आहे, त्याच्यामुळे पायऱ्या चढताना जो आपल्याला थकवा जाणवतो तो आईच्या गाभाऱ्यात जाऊन एकदम नाहीसा होऊन जातो. ती ऊर्जा खूपच चांगली आणि मनाला प्रसन्न करणारी आहे. या सकारात्मक ऊर्जेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. तसेच आईचे दर्शन एकदा घेतलेच पाहिजे. त्यासाठी तुम्ही एकदा आईच्या भेटीला नक्कीच या. आता मिस्टर गौरव आपल्याला त्यांचे अनुभव सांगणार आहेत, तर प्लीज ऐका, त्यांचं ऐकून घ्या. खूप छान वाटलं दर्शनाला, पॉझिटिव्हिटी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चाललो. काय गोष्टी मागितल्या पूर्ण केल्या तर ठीक, नाही तर मग कष्ट करायला लागते. दुसरा कष्टच करायला लागतात, तेव्हा त्या गोष्टी मागलेल्या गोष्टी पूर्ण होतात. कष्ट केल्याशिवाय काही होत नाही. आहे, बघू आता काय होतं पुढे. सगळं मित्रमंडळ थकलेलं आहे. आता डोंगरावरनं उतरून आल्यानंतर पहिले थंड्यावर ताव मारलाय त्यांनी. हे दादू दादू दादू